या व्हिडिओमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल शिकायचं आहे. यापूर्वी आपण पाहिलं, जेव्हा आपण ॲनालॉजी बिटवीन ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल मोशन पाहिलं, त्यामध्ये आपण असं शिकलो की मोमेंट ऑफ इनर्शिया हे माससारखं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त रोटेशनल मोशनमध्ये असतं, ते लिनियर मोशनमध्ये नसतं. जसं लिनियर मोशनमध्ये ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मासचं काम असतं, तसं रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं काम असतं. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया हे कसं काढायचं? जसं आपण मास मोजतो बॅलन्सच्या सहाय्याने की एखाद्या वस्तूचं मास 1 kg, 2 kg, 3 kg. मग समजा एखादी वस्तू फिरत असेल, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढायचं, नेमकं काय ती कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची, त्याच्याबद्दल आपल्याला इथं शिकायचं आहे. आता समोर आपल्याला इथं जी डेफिनेशन दिसते आहे त्याच्यामध्ये द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी about a given axis of rotation is defined as sum of product of mass of each particle and square of its perpendicular distance from the axis of rotation. म्हणजे याचा अर्थ काय आहे आता समजावून घ्या. ही शेजारी इथं फिगर दिसते. ह्या फिगरमध्ये तुम्हाला वेगवेगळे पार्टिकल्स दिसत आहेत. पहिला पार्टिकल आहे M1, दुसरा पार्टिकल आहे M2, नंतर M3, M4 असे वेगवेगळे पार्टिकल्स आहे. आणि ही उभी जी लाईन दिसते दॅट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्याभोवती हे सगळे पार्टिकल समजा फिरत आहेत, M1, M2. तर मग आता प्रत्येक पार्टिकलचं मोमेंट ऑफ एनर्शिया असेल. आता समजा पहिल्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ एनर्शिया काढायचं M1. तर ह्या डेफिनेशननुसार काय म्हटलंय माहिती आहे का? प्रॉडक्ट ऑफ मास म्हणजे M1 अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे काय झालं, M1 R1 स्क्वेअर. ते झालं पहिल्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ एनर्शिया. तसंच दुसऱ्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ एनर्शिया कसं काढणार, तर प्रॉडक्ट ऑफ मास M2 अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स R2 स्क्वेअर म्हणजे M2 R2 स्क्वेअर. परत तिसऱ्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ एनर्शिया प्रॉडक्ट ऑफ मास M3 अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स R3 स्क्वेअर M3 R3 स्क्वेअर M4 R4 स्क्वेअर. असे जेवढे पार्टिकल्स असतील तेवढे, आणि मग त्या सगळ्यांची बेरीज. म्हणजे कसं, तर पहिल्यांदा पहिल्या पार्टिकलचं काढायचं मोमेंट ऑफ एनर्शिया M1 R1 स्क्वेअर, नंतर M2 R2 स्क्वेअर प्रॉडक्ट ऑफ मास म्हणजे M2 आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे R2 स्क्वेअर, पुन्हा M3 R3 स्क्वेअर. असं प्रत्येकाचं वेगवेगळं काढलं. M4 R4 स्क्वेअर आणि मग त्या सगळ्यांची बेरीज. तेच यामध्ये म्हटलंय मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे सगळी बॉडी आपण आता एक बॉडी समजू आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर काय म्हटलं, इज डिफाईन्ड ॲज द सम म्हणजे बेरीज करायची आहे. सम कशाची बेरीज? प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जे प्रॉडक्ट मिळणार आपल्याला त्या प्रॉडक्टची बेरीज, ॲडिशन. सम ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे पहिला प्रॉडक्ट काय M1 R1 स्क्वेअर प्लस सम करायचं म्हणजे ॲडिशन, प्लस दुसरा प्रॉडक्ट काय M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस M4 R4 स्क्वेअर म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे बेरीज करायची कशाची, तर प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आणि मग त्याच्यावरूनच आपल्याला मोमेंट ऑफ एनर्शियाची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला असा लिहिता येईल. हे बघा इथं लिहिलंय आपण M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस डॅश 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 MN RN स्क्वेअर. समजा N पार्टिकल्स असतील तर N म्हणजे मग इथं 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 10 असतील, 100 असतील, किती असतील तेवढे. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे सम म्हणजे सगळ्यांची बेरीज केली. बेरीज कशाची? प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो दिस इज मोमेंट ऑफ एनर्शिया. हे मोमेंट ऑफ एनर्शिया आहे. आता एवढं लेंदी इक्वेशन लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला सिग्मा नोटेशन यूज करून शॉर्टमध्ये लिहू शकतो. सिग्मा मीन्स समेशन म्हणजे हे जे आपण बेरीज दिसते इथं सम दिसतंय हे सगळं एवढं लेंदी इक्वेशन लिहायचं नाही, त्याच्या जागी लिहायचं सिग्मा मीन्स ॲडिशन.
समेशन कशाचं, तर प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे हे m1r1 स्क्वेअर हा झाला प्रॉडक्ट, पहिला प्रॉडक्ट, m2r2 स्क्वेअर दुसरा, हा तिसरा, असे n प्रॉडक्ट्स आहेत. तर ते सगळे आपण शॉर्टमध्ये असं लिहू शकतो, MIRI स्क्वेअर वेअर I रन्स फ्रॉम 1 to n. हे वाचायचं कसं, I इज इक्वल टू सिग्मा MIRI स्क्वेअर वेअर I रन्स फ्रॉम 1 to n. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे I व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये I ची व्हॅल्यू 1 to n क्रमाक्रमाने ठेवायची. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, I इक्वल टू 1 ठेवायचं आहे, म्हणजे मिळेल m1r1 स्क्वेअर. हा झाला पहिला प्रॉडक्ट, पहिला टर्म. सिग्मा म्हणजे प्लस, म्हणजे ॲडिशन, इथं सम लिहायचं. आता त्यानंतर अशी क्रमाक्रमाने ती व्हॅल्यू वाढवायची. आधी 1 घेतली, नंतर I ची व्हॅल्यू घ्यायची 2, म्हणजे m2r2 स्क्वेअर. सो सेकंड प्रॉडक्ट. सिग्मा मीन्स प्लस, अगेन I इक्वल टू 3, m3r3 स्क्वेअर. इन दिस वे n टाइम्स, जेवढे पार्टिकल्स असतील तेवढ्या वेळेस करायचं. आता समजा इथं वर जर n4 असेल तर 4दाच करायचं, असं 10 असेल तर m10r10 स्क्वेअर. हे शॉर्टमध्ये आपण असं ही लिहू शकतो. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया. नाव फॉर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय. आता हे कसं आहे माहिती आहे का, की आपण याच्यामध्ये काय समजलंय की बॉडी जे आहे ते डिस्क्रीट पार्टिकल्स आहे. म्हणजे कसं आहे की त्यातलं m1 m2 m3 त्या बॉडीमधलं असं मास वेगळं करता येतं आणि प्रत्येकाचं मास मोजता येतं, प्रत्येकाचं ॲक्सिस पासून डिस्टन्स r1 r2 मोजता येतं. म्हणजे हे कसं आहे, थोडक्यात असं गृहीत धरा की एखादी बॅग घेतली आपण आणि त्या बॅगमध्ये मार्बल्स भरल्या, काचेच्या गोट्या, आणि ती बॅग आपण बांधली तर एक बॉडी झाली. तर त्यामध्ये कसं आहे की जरी ती बॅग आपण बांधली तर त्याच्यामध्ये ज्या छोटे छोटे पार्टिकल्स म्हणजे ते मार्बल्स आहेत ते आपल्याला वेगवेगळं करता येतं आणि वेगवेगळं मास मोजता येतं. अशा ठिकाणी हा पहिला फॉर्म्युला चालतो. पण रिजिड बॉडी जी असते, रिजिड बॉडीमध्ये मास हे कंटिन्युअसली डिस्ट्रीब्यूट असतं. त्याच्यामुळे एक एक पार्टिकल सेपरेट करता येत नाही. म्हणजे एखादा स्टोन आहे समजा, तर स्टोनला आपण एक मोठी बॉडी समजली की त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, किंवा वूड आहे, लाकूड आहे, तर त्याच्यामधले वेगवेगळे पार्टिकल्स आपण कसे असे वेगळे करू शकत नाही, कारण मास डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस आहे, मध्ये मध्ये गॅप नाहीये, डिस्क्रीट नाहीये, तुटक नाहीये. मग अशा वेळेस हा सिग्मा नोटेशन नाही वापरायचा, तर त्याच्या जागी आपण इंटिग्रेशनचं साईन वापरून मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. इथं पण तेच आहे पहा, आधी जे होतं ना प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, इथं पण तेच आहे, प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे, तेच आहे, पण इंटिग्रेशन आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, dm. म्हणजे एखादी मोठी बॉडी असेल स्टोन सारखी किंवा वूड सारखी, तर त्या बॉडीचं, ती बॉडी फिरते एका ॲक्सिस भोवती, तेव्हा त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर त्या पूर्ण बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याच्या आधी त्या बॉडीचा एक छोटासा पार्टिकल विचारात घ्यायचा, ॲक्सिस पासून काही अंतरावर, त्याला म्हणायचं स्मॉल एलिमेंट. तो इमॅजिन करायचा आणि तो r इतक्या डिस्टन्सवर आहे समजा, आणि तो फिरतोय. मग त्या छोट्या पार्टिकलचं काढायचं आणि इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला संपूर्ण बॉडीचं मिळतं. आता हे इंटिग्रेशनला लिमिट्स म्हणजे लोअर लिमिट किती, अपर लिमिट किती, तर ते बॉडीचा शेप कोणता आहे, आकार कोणता आहे, ते त्याच्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेशन्स आपण पुढे ते बघणार आहोतच. SI युनिट kg मीटर स्क्वेअर, कारण प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, मासचं युनिट kg आणि डिस्टन्सचं मीटर, म्हणून प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असल्यामुळं ते मिळतं आपल्याला kg मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स m1 l2 t0 हे याच्यावरूनच मिळतं आपल्याला, कारण kg म्हणजे मास आहे आणि हे डायमेन्शनमध्ये m म्हणजे मास आहे. एकदा आलं kg म्हणजे मास, एकदा आलं म्हणून m1. हे मीटर हे लेंथचं युनिट आहे आणि m स्क्वेअर आहे म्हणून इथे l2, कारण लेंथ दोनदा मोजावी लागते असा त्याचा अर्थ आहे, आणि t0 कारण याच्यामध्ये टाइम कुठं नाही. These are the dimensions of moment of inertia. What is physical significance of moment of inertia? म्हणजे याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, म्हणजे याचं नेमकं फिजिक्समध्ये महत्त्व काय आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज जस्ट लाईक मास इन ट्रान्सलेशनल मोशन. मोमेंट ऑफ इनर्शिया plays the same role in rotational motion as mass plays in translational motion. मोमेंट ऑफ इनर्शियाची भूमिका रोटेशनल मोशन मध्ये काय आहे, तर जी मासची भूमिका ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आहे. त्यासाठी आपण हे दोन इक्वेशन्स कम्पेअर करा. हे आपण यापूर्वी पाहिलंय जेव्हा आपण ॲनॉलॉजी शिकलो, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन मधली. फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ए इज लिनियर ॲक्सेलरेशन. फोर्स प्रोड्युसेस translational motion.
Say this figure, a person push or one person pulls this body, then this body will move from one place to another place. So this is linear motion, and this linear motion is due to force. Force produces linear motion, and this force depends on mass and acceleration. हे किती फोर्स लागला असेल तर ह्या बॉडीचं मास किती आणि त्याला किती ॲक्सेलरेशन आपण दिलं. आता फोर्स लिनियर मोशन करतं, तसं टॉर्क असतं ते रोटेशनल मोशन. हे स्पॅनरचं म्हणजे पाहणा जो आहे, आपण या ठिकाणी हे नट बोल्ट टाईट करण्यासाठी आपण यूज करतो, तेव्हा आपण याला फोर्स लावल्यानंतर ते फिरतं, त्याला म्हणतात टॉर्क. आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो I इंटू अल्फा. आता फोर्स जसं ट्रान्सलेशनल मोशन करतं तसं टॉर्क हे रोटेशनल मोशन करतं. म्हणजे याचा अर्थ फोर्स आणि टॉर्क ॲनॉलॉगस आहे. इकडं जसं लिनियर ॲक्सेलरेशन असतं तसं इकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं रोटेशनल मोशनमध्ये अल्फा. म्हणजेच मास आणि आय हे सुद्धा ॲनॉलॉगस आहे. म्हणजे मासची भूमिका ट्रान्सलेशनल मोशनमध्ये तीच आहे जी रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज ॲनॉलॉगस टू मास. मास रिप्रेझेंट्स इनर्शिया in linear motion. Mass m and moment of inertia I are analogous quantities. In linear motion, mass represents inertia, tendency of a body not to change the state of a linear motion. Similarly, mi, moment of inertia, represents inertia in rotational motion. म्हणजे जसं हे आता ही बॉडी आहे सेकंड फिगरमध्ये, जेवढं मास जास्त असेल तेवढं ती आपली स्टेट चेंज करायला अपोज करेल, तेवढी जास्त आपल्याला तेवढं जास्त फोर्स लावावं लागतं. तसंच या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतं तर ते रोटेशनला अपोज करतं. म्हणजे ते रेस्टमध्ये असेल तर रोटेट व्हायला अपोज करतं, आणि रोटेशनल मोशनमध्ये असेल तर स्टॉप व्हायला ते अपोज करतं. त्याला म्हणतात इनर्शिया. म्हणजे मास हे लिनियर मोशनमधलं इनर्शिया आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया हे रोटेशनल मोशनमधलं इनर्शिया आहे. We know that in analogy we have seen that in case of translational motion there is a one quantity called as translational kinetic energy, which is given by half mv square. In the same way, when the body rotates, it possesses kinetic energy that is called as rotational kinetic energy, and now we have to derive the expression for rotational kinetic energy. For that purpose, imagine this figure such that this body rotates about an axis passing through point O. This O is perpendicular to the plane of figure. हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो असा परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे तो ॲक्सिस आपल्याला दिसत नाही. आणि त्या ॲक्सिस भोवती समजा ही बॉडी अशी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरते, ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं ती फिरते समजा. आणि त्याच्या ह्या बॉडीमध्ये वेगवेगळे पार्टिकल्स इमॅजिन करा. पहिला पार्टिकल आहे m1, तो आहे r1 इतक्या डिस्टन्सवर, त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे v1. We know in circular motion. Now all these particles m1, m2, m3, mn, they will perform circular motion about this point O with different radii. प्रत्येकाची रेडियस वेगवेगळी असणार आहे, कारण काही पार्टिकल जवळ असतील, काही दूर असतील. Radius of first particle is r1, radius of second particle is r2, radius of third particle is r3. Their linear velocities are different. प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. म्हणजे कसं आहे, समजा तुम्ही आता एक सायकलच्या चाकाचं उदाहरण घ्या. सायकलचं चाक जेव्हा फिरतं तेव्हा सायकलच्या चाकाचे जे स्पोक्स असतात त्या स्पोकवरती वेगवेगळ्या ठिकाणचे पार्टिकल आपण घेतले तर ते वेगवेगळ्या लिनियर स्पीडने फिरतात. काही पार्टिकल्स जे असतात ते सेंटरच्या जवळ असतात, ते कमी स्पीडने फिरतात. लिनियर स्पीड म्हणतो मी, अँग्युलर स्पीड नाही. अँग्युलर स्पीड सगळ्यांसाठी सारखा असतो. काही पार्टिकल दूर असतात ते जास्त स्पीडने फिरतात. आणि लिनियर व्हेलॉसिटी जी असते ती रेडियसला परपेंडिक्युलर असते, टँजेन्शियल असते सर्कलला. इथं सर्कल्स आपण दाखवलेली नाहीत, पण ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. हे सर्क्युलर मोशनमध्ये आपण ऑलरेडी शिकलोय. तर प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. त्यामुळे आता काय होतं, प्रत्येकाला कायनेटिक एनर्जी आहे, लिनियर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल विल बी गिवन बाय E1 इक्वल टू हाफ m1 v1 स्क्वेअर. हा लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे. m1 म्हणजे पहिल्या पार्टिकलचं मास आहे, v1 म्हणजे पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे. परंतु आपल्याला माहिती आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. आता तुम्हाला प्रश्न असा पडत असेल की द ओमेगा 1 का लिहिलं नाही, कारण वेगवेगळे पार्टिकल्स आहेत तर मग त्यांच्या अँग्युलर व्हेलॉसिटी ह्या ओमेगा वेगवेगळ्या आहेत का.
तर अँग्युलर व्हेलॉसिटी सगळ्या पार्टिकलसाठी सारखी असते. कारण अँग्युलर व्हेलॉसिटी कसं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यामुळं बॉडी एकच असल्यामुळं सगळ्या पार्टिकल, आता ओमेगाचा आणखी एक फॉर्म्युला तुम्हाला मध्ये 2π/t, टी म्हणजे पिरियड. तर सगळ्या पार्टिकलचा पिरियड सेम असतो. एक राऊंड कंप्लीट करायला सगळ्यांना सारखाच वेळ लागतो. लिनियर स्पीड जरी वेगवेगळा असला तरी अँग्युलर स्पीड पिरियड सगळ्यांचा सारखा असल्यामुळे ओमेगा सगळ्यांसाठी सेम आहे. त्यामुळं ω1 ω2 असं लिहायची गरज नाही. आता ही V1 ची व्हॅल्यू आलेली इथं ठेवा. बघा ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला मिळतं इक्वेशन ½m1r1 ओमेगा ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ही पुढची स्टेप मिळते ½ m1r1 स्क्वेअर ब्रॅकेट प्रत्येकाचा सेपरेट स्क्वेअर घेतला ओमेगा स्क्वेअर. दिस इज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. इन द सेम वे the linear kinetic energy of second particle will be ½m2r2 square omega square. वेगवेगळ्या पार्टिकलचं मास वेगळं आहे, डिस्टन्स रेडियस वेगळी आहे, पण ओमेगा सगळ्यांना सारखं आहे. अशा पद्धतीने n पार्टिकल्स असतील तर n इक्वेशन्स आपल्याला मिळतील. हे तिसऱ्या पार्टिकलचं इक्वेशन मिळालं, हे nth पार्टिकलचं इक्वेशन मिळालं. असे प्रत्येकाची वेगवेगळी कायनेटिक एनर्जी आपण काढली. पण आता त्याच्यावरून सगळ्यांची याची टोटल जर आपण केली तर ती आपल्याला मिळते बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कारण बॉडी जागा सोडत नाहीये, बॉडी एकाच जागेवर आहे, फिरते. हे पार्टिकल्स कसे प्रत्येक सेपरेट जागा सोडतात. समजा हा m1 पार्टिकल इथं आहे, तो इथं जातो, इथं जातो. ते इंडिव्हिज्युअली पार्टिकलचा विचार केला तर ते फिरतात, ते जागा सोडतात. पण ॲज अ होल एंटायर बॉडीचा विचार केला तर ती ह्या एका जागेतून दुसऱ्या जागी जात नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्यांची जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हा सगळ्या बॉडीची जी एनर्जी मिळणार आहे आपल्याला ती रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे. कारण ती बॉडी काही जागा सोडत नाहीये, ती एकाच जागेवर आहे. म्हणून सगळ्यांची ॲडिशन करा त्या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी. टोटल कायनेटिक एनर्जी मग आता सगळ्यांच्या व्हॅल्यूज ठेवा. E1 E2 आपण मगाशी काढल्यात त्या. बघा ½ m1r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ½ m2r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तिसरा पार्टिकल असेल तर ½ m3r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने तिथं इन जनरलाइज केलं. पण n पार्टिकल्स आहेत. आता हे फक्त सोडवत जायचं. याच्यामध्ये तुम्हाला हाफ कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये राहील m1r1 स्क्वेअर आणि ओमेगा पण कॉमन घेता येतं. त्याच्यामुळे ओमेगा जर कॉमन घेतलं तरी आपल्याला ओमेगा कॉमन घेतलं आणि मग राहील फक्त m1r1 स्क्वेअर m2r2 स्क्वेअर. ते आपण सिग्मा नोटेशनमध्ये असं लिहितो. मग सिग्मा mi/ri स्क्वेअर, आय रन्स फ्रॉम 1 to n, जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेफिनेशन पाहिली त्यावेळेस. आणि हे ॲक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शियाच आहे. ब्रॅकेटमध्ये हा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचाच आहे. त्यामुळे याच्या जागी आय लिहा अँड वी गेट दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया. देअरफॉर दिस इज एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ½ I ओमेगा स्क्वेअर. जशी लिनियर कायनेटिक एनर्जी असते ½ mv स्क्वेअर, तशा पद्धतीने ही असते रोटेशनल कायनेटिक एनर्जी. दिस इज प्युअरली रोटेशनल कायनेटिक एनर्जी बिकॉज द बॉडी इज रोटेटिंग अबाउट द axis of rotation at the same place. Body is not going from one place to another place. We can write this expression in terms of frequency. We know relation between angular velocity and frequency is omega is equal to 2πn. Therefore, we can write E equal to ½ I omega square means 2πn square. When we substitute this value, we get equal to 2 square will be 4. 4/2 2 I pi square n square. Now this energy is directly proportional to square of frequency. म्हणजे याचा अर्थ स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. याचा अर्थ असा आहे की फ्रिक्वेन्सी जर डबल केली तर एनर्जी डबलचा स्क्वेअर म्हणजे 4 टाइम्स इन्क्रीज होते. फ्रिक्वेन्सी जर 3 टाइम्स केली तर एनर्जी 3 टाइम्स नाही वाढत, तर 3चा स्क्वेअर करा 9. ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी 9 टाइम्स इन्क्रीज होते. जर हे फ्रिक्वेन्सी आपण 4 टाइम्स इन्क्रीज केली, 4 पट केली, तर 4चा स्क्वेअर करायचा. हे स्क्वेअरचा अर्थ असा आहे 4चा स्क्वेअर 16 म्हणजे एनर्जी 16 टाइम्स वाढते असा त्याचा अर्थ आहे. जर एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n असतं, स्क्वेअर नसतं, तर मग तुम्ही फ्रिक्वेन्सी डबल केली तर एनर्जी डबल, फ्रिक्वेन्सी तुम्ही ट्रिपल केली तर एनर्जी ट्रिपल, फ्रिक्वेन्सी तुम्ही 4 टाइम्स इन्क्रीज केली तर एनर्जी 4 टाइम्स. पण लक्षात घ्या इथं एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ असा निघतो.